दोन्हीही अतिरिक्त खेळाडू आलेले आहेत. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा सर्वांसाठी ही सूचना असेल, वाईट्स कंपल्सरी आहेत. ज्या वाईट्स मध्ये आपण लेदर बॉल खेळतो तेच वाईट्स या ठिकाणी सुद्धा आपल्याला परिधान करायचे आहेत. ते नसल्यास तुम्हाला नक्कीच 3 धावांची पेनल्टी असेल. आणि येस, कमिटीने या देखील गोष्टींवर नक्कीच लक्ष वेधलंय की तुमच्याकडे जर वाईट्स नसेल तर तुम्ही आपलं टी शर्ट उलटं किंवा त्याच्यामध्ये कुठली जर तुम्हाला दुसरी त्रुटी करायची असेल ती तुम्ही करू शकत नाही. प्रॉपर वाईट्स असणं हे गरजेचं आहे. आणि 12वा खेळाडू तुम्ही जो पाठवाल त्याला सर्व गोलंदाजांचे फलंदाजांचे तुमच्या संघातले माहिती असणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे आपण पाहतोय मॅन्युअल स्कोरिंग त्याचप्रमाणे डिजिटल स्कोरिंग हे आपण पाहतोय. आणि टुर्नामेंट सुद्धा एका चांगल्या लेवलवर आपण करतोय. तर नक्कीच आयोजकांना सुद्धा मदत करणं हे आपलं सुद्धा एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मला वाटतं टी शर्ट चेंज झालेला आहे. येस, पंचांचा ऑफिशियल कॉल मैदानाच्या आतून आलेला आहे. लेट्स प्ले. आकाशला आपण पाहू प्रथम गोलंदाजी करताना. स्ट्राईकला असेल तो म्हणजे श्रेयस तेंडुलकर, नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तो म्हणजे दिनेश कांबळे. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघांना ओपन फॉर्मॅट खेळण्याची एक नक्कीच सवय आहे. त्याचप्रमाणे मोठे मोठे खेळ करणं हे त्यांचा भाग आहे. पहिला चेंडू पडत असताना टाइम झालाय तो म्हणजे 3:27. हो हो, पहिला चेंडू उसळी घेत असताना जाऊन टेपतो तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातात पहिला चेंडू येतो डॉट. पहिले 4 षटकं तुम्हाला 22 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं हे गरजेचं आहे. ते जर कंप्लीट नसतील तर तुम्हाला शेवटच्या षटकासाठी 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आत घ्याव्या लागतील. येस, आणि हेच ते 2 संघ आहेत जे राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी यामधील देखील दोन्ही हे फायनलिस्ट संघ आपण पाहतोय खेळताना. हो हो, यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू होता पण काही ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. त्याचमुळे पंच आपले दोन्ही हात समांतर पसरत असताना आम्हाला कळवत आहेत एक येते ती म्हणजे अतिरिक्त धाव. धावसंख्येचा या ठिकाणी श्री गणेशा केलाय. आणि नक्कीच एक कडवी झुंज आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये. कारण नक्कीच फायनलला पण आपण याच 2 संघांना पाहिलं होतं राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीला. नक्कीच त्यामध्ये तुल्यबळ तळला होता तो म्हणजे संघ कंधारी किंग्ज. आणि आज पुन्हा एकदा संधी आहे शिफा स्ट्रायकर्स मलाड या संघाकडे. हो हो, यावेळेला नक्कीच एज होती पण काहीसा पुढे लँड होतोय बॉल यष्टीरक्षकापासून. आणि मी म्हणेन आतापर्यंत तरी आकाशने सुंदर अशी गोलंदाजी केली आहे. श्रेयस तेंडुलकरला नक्कीच बांधून ठेवलंय. जास्त हात खोलण्याची संधी या ठिकाणी दिलेली नाहीये. पण नक्की श्रेयस तेंडुलकर पण जास्त वेळ काही थांबणार नाहीत. कारण पॉवर प्लेचं हे षटक आहे. आणि आतापर्यंत देखील एकही बॅटमधून आलेली धाव स्कोर बोर्डवर आपण पाहत नाहीये. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आकाशाची. तिसरा चेंडू घेऊन तयार आकाश. हो, अजून एक बॉल. फियर्स, फास्ट अँड फायरी. 3 बॉल आतापर्यंत हाताळलेले आहेत आणि 3 बॉल मध्ये श्रेयस तेंडुलकरला बांधून ठेवलेलं आहे. ते म्हणजे गोलंदाजाने चांगली बॉलिंग आपण पाहतोय. नगरसेविका चषक नक्कीच मुंबई उपनगरातील एक मानाची आणि सन्मानाची ही प्रतियोगिता आपण पाहतोय. चारकोप सेक्टर 4च्या या मैदानात आज आणि उद्या मुंबईतले 16 तुल्यबळ संघ आपण खेळताना बघू. ओ, यावेळेला समोरच्या दिशेने मारलाय फटका. दिनेश पोचतोय तोपर्यंत बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. या येत आहेत 4 धावा. संतोषजी बंड जे नक्कीच संतोष बंड सर तुम्हाला देखील विनंती असेल कंधारी किंग्सचे पूर्ण मॅनेजमेंट असोत किंवा एकंदरीत एक बॅकबोन स्ट्रॉंग सिस्टम आपण ज्यांना म्हणू शकतो संतोष बंड साहेबांना सुद्धा विनंती असेल आपल्याला मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. कमिटीकडून नक्कीच तुम्हाला ही रिक्वेस्ट आहे. प्लीज आपल्याला मंचावर यायचं आहे. पुन्हा एकदा या मैदानाच्या आत नक्कीच 3 बॉल डॉट आल्यानंतर यावेळेला आपण पाहतोय श्रेयस तेंडुलकरने नक्कीच प्रतिहल्ला केलाय. ओ, यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेला फटका पण या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि मिळेल ती फक्त 1 धाव. आणि आता स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू दिनेश कांबळे आला म्हणजेच दिनू कांबळे आला. नक्कीच लेफ्ट हँडेड बॅट्समन जेव्हा आपण मैदानात पाहतो लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तेव्हा नक्कीच फिल्डिंगमध्ये काहीसा बदल घडतो. तोच आपण पाहतोय. शेवटचा 1 चेंडू राहिलाय आणि आपण पाहतोय यष्टीरक्षक पूर्णपणे फिल्डिंग या ठिकाणी सांभाळत असताना एक मिड विकेटच्या दिशेने आपण पाहतोय आणि एक लॉंग ऑफ अशी ही व्यवस्था क्षेत्ररक्षकांची.
6 धावा आतापर्यंत या षटकामध्ये गोळा केलेल्या आहेत. आता या षटकातील एक शेवटचा चेंडू आहे पॉवर प्लेचा हे षटक. पाहूया काय घडतं या शेवटच्या चेंडूवर. काहीसं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण पाहतोय. मिड विकेटचा खेळाडू अजून फाईन करण्यात आलाय, कारण नक्कीच काहीतरी यामध्ये स्ट्रॅटेजी असेल. पाहूया कसा हाताळतो शेवटचा चेंडू आकाश. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी. ओहो व्हाट अ शॉट, समोरच्या दिशेने खेळून काढलाय दिनू कांबळेने. बिग हिट, या बेटा 6 धावा. यस डीजे. समाप्तीनंतर नक्कीच 10 धावा आपण पाहतोय स्कोर बोर्डवर. 12 धावा आतापर्यंत आपण पाहतो स्कोर बोर्डवर. नक्कीच एक चौकार आणि एक षटकार आणि एक सिंगल आणि एक वाईड अशा प्रकारे हे 12 धावा आतापर्यंत गोळा केल्यात. ते म्हणजे टीम कंधारी किंग्स यांनी. दिनू कांबळेने आलेला कुठल्याही वेळ व्यर्थ न घालवता पहिल्या चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय आणि यासाठी तो जाणला देखील जातो. कुठलाही फॉर्मॅट असो, अंडरआर्म, ओव्हरआर्म, रबर बॉल क्रिकेट, तिन्ही फॉर्मॅट्समध्ये त्याची ही परफॉर्मन्स सेम असतो आणि त्याचमुळे मोठ्या मोठ्या संघांमध्ये आपण त्याला खेळताना पाहतो. बरेच वर्ष दिनू कांबळे देखील ओपन फॉर्मॅट या सर्किटमधला एक अग्रगण्य असं नाव आहे. त्याचप्रमाणे श्रेयस इंदुलकर यांना देखील आपण पाहतोय. लेदर बॉल क्रिकेटचा देखील चांगला त्यांच्याकडे अनुभव आहे. त्याच अनुभवाला आज कंधारी किंग्ज या संघासाठी ते नक्कीच युटिलाइज करतील. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 12 धावा आणि आता बॉलिंग मार्कला आपण पाहतोय अनिल याला. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये आपण बदल पाहतोय. एकंदरीत गेल्या मॅचमध्ये जर आपण पाहिला तर 50 धावांचं माफक लक्ष होतं, ते चेस सुद्धा झालं होतं. ओहो यावेळेला पुन्हा एकदा जोरकस फटका खेळायचा प्रयत्न होता. बॉल जातो स्क्वेअर लेग कडे. थ्रो येईपर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण. नक्कीच एक कंप्लीट पॅक युनिट आपण पाहतोय शिफा स्ट्रायकर्स मलाड या संघाची. आतापर्यंत मी म्हणेन बॅलन्स सामना चालू आहे, कारण हवा तेवढ्या धाव्या मी म्हणेन गोळा केल्या ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघांनी. त्याचप्रमाणे अजूनही पूर्ण जे प्रकारचं आतापर्यंत जे स्ट्रॅटेजीज युटिलाइज केल्या आहेत ना, त्या आत्तापर्यंत आपण पाहतोय मैदानामध्ये वर्क करतायत. पुन्हा एकदा आता पॉवर प्ले संपल्यानंतर आपण पाहतोय की क्षेत्ररक्षण हे खुललेलं आहे. त्याचप्रमाणे दिनूसाठी जर आपण पाहिलात तर एक मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि एक एक्स्ट्रा कव्हर्स स्वीपर, ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेला गतीमध्ये बीट करतोय तो म्हणजे अनिलला आपण पाहिलं. नक्कीच, कारण त्याला माहिती होतं की दिनेशच्या रेंजमधून जेवढा बॉल आपण लांब ठेवू तेवढंच जास्त आपण सेफ असू, कारण रेंजमध्ये असलेला बॉल दिनू काय कुठलाच बॅट्समन सोडणार नाही. त्याचप्रमाणे आपण पाहिला पहिलाच चेंडू तो फेस करत असताना त्या रेंजमध्ये होता आणि तो त्यांनी नक्कीच 6 धावांसाठी बाहेर पाठवला होता. पुन्हा एकदा आपण पाहू अनिल याला. हो अजून एक डॉट बॉल. यावेळेला नक्कीच वारंवार गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन्स करतोय. टप्पा आपण जर पाहिलात बॉलचा पिचिंग तर ती हर बॉल नंतर काहीशी वेगळी आहे आणि त्याचंच कारण म्हणून आपण पाहतोय दिनूला आत्तापर्यंत तरी शांत ठेवलं गेलेलं आहे मैदानाच्या आत, पण हा काही जास्त वेळ शांत राहणार नाही. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. आता उर्वरित 4 चेंडू या षटकातील. धावसंख्या अजूनही स्थिर 13 धावांवर. यावेळेला नक्कीच चान्स होता, पण काहीसा बॉल निघून चाललाय डेक्लरेशन झोन मध्ये आणि डेक्लरेशनच्या स्वरूपात ही भेटते अजून एक धाव. धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 14 धावांवर. अजूनही अनिलला आपण पाहतोय कुठलाही मोठा फटका खेळायची संधी तो देत नाहीये. अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. नक्कीच वारंवार व्हेरिएशन्स करण्यामधूनच आतापर्यंत हे 4 चेंडू आपण पाहिले आहेत. नक्कीच काहीसा संवाद सुद्धा त्यांनी साधला आहे पंचांसोबत. आपण जर पाहिला तर ऑफ साईडला एक पॉईंट आहे, एक कव्हर्स आहे, त्याचप्रमाणे एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. नक्कीच मेहनत करायला लावतात फलंदाजांना. देर आर नो इझी पिकिंग्स फॉर द बॅट्समन हिअर. यावेळेला फक्त फ्लिक केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. बॉल निघून जाईल 4 धावांसाठी. हा येतोय चौकार दिनू कांबळेच्या बॅटमधून. व्हॉलंटियर्स सुद्धा तिकडे असतील तर त्यांना सुद्धा विनंती असेल. यस बॉल आलेला आहे आणि या एका चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 18 धावा. म्हणजे फक्त एक फ्लिक ऑफ द रिस्ट केलं होतं यावेळेला, पण काहीसा गॅप मोठा होता तिकडे आणि त्याच्याच कारणामुळे बॉल निघून गेला 4 धावांसाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी म्हटलं होतं जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही दिनू याला,
शेवटचा चेंडू घेऊन अनिल दिनूसाठी. हो हो, यावेळेला शॉर्ट पद्धतीचा चेंडू नक्कीच खेळून काढला मिड विकेटच्या दिशेने. दिनेश येथील बॉलवर तोपर्यंत एक धाव होईल पूर्ण आणि 2 षटकांच्या नंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 19 धावा. धावसंख्या आतापर्यंत झाली आहे ती म्हणजे 19 धावा आणि अजूनही 3 षटकांचा खेळ उर्वरित शिल्लक असेल या पहिल्या इनिंगमध्ये. म्हणेन आत्तापर्यंत तरी एक चांगला द्वंद्व आपण पाहतोय मैदानाच्या आत. कारण दिनू सुद्धा आता नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे गोलंदाज सुद्धा प्रॉपर लाईन लेंथ पिचिंग यावर आपला भर देत असताना चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आत. नक्कीच फिरोज भाई ज्यांना आपण बघतोय तेच मालक आहेत शिफा स्ट्रायकरच्या संघाचे. नक्कीच बऱ्याच नवोदित खेळाडूंना देखील ते चान्स देत असतात. त्याचप्रमाणे आपण जर हा संघ देखील पाहिलात तौकीरला आता आपण पाहतोय अजून एक न्यू एंट्री आहे या टीममध्ये. नक्कीच जसं मी म्हटलं की फिरोज नक्कीच चांगल्या खेळाडूंना आपल्या संघात. हो हो, यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आकाश येतोय बॉलच्या खाली आणि बाहेर जावं लागेल. दिनेश कांबळे आला, बिग विकेट. चांगली गोलंदाजी केली तर चांगल्या गोलंदाजीला नक्कीच अप्रिसिएशन पण मैदानाच्या आत मिळतं आणि त्याचप्रमाणे फिल्डर सुद्धा चांगली साथ देतात गोलंदाजांना. त्याचाच प्रात्यक्षिक आपण पाहतोय की चांगली गोलंदाजी त्यावर चांगले घेतले गेलेले झेल. त्याचप्रमाणे दिनेश याला नक्कीच जावं लागलं पुन्हा एकदा पॅव्हलियनच्या दिशेने. यावेळेला पुन्हा एकदा आता आपण मैदानाच्या आत वळूया. बॅटिंग एंडला आले तो म्हणजे उमर खान. नक्कीच खूप वर्ष ज्यांनी नक्कीच टेनिस क्रिकेट गाजवलंय. भारत असो भारताच्या बाहेर असो नक्की एक दांडगा अनुभव देखील त्याच्याकडे देखील सुद्धा आहे. पाहूया कशा प्रकारे हा सामना पुढे जाईल. आपण एका बाजूला पाहतोय कंधारी किंग्स तर एका बाजूला आहेत ते म्हणजे शिफा स्ट्रायकर्स मलाड. स्कोर बोर्ड अजूनही स्थिर 19 धावांवर. चांगली गोलंदाजी करतो तो म्हणजे तौकीर. पहिल्या चेंडूवर नक्की तौकीर आणि एक म्हणजे दिन्नू कांबळेच्या रूपात. पण यावेळेला अजून एक आव्हान आहे त्याच्यासमोर ते म्हणजे उमर खानचं. हो यावेळेला फक्त टॅप केलाय. एक धावासाठी प्रयत्न चान्स होता इकडे पण काहीसा यावेळेला लेट रिॲक्शनमुळे एक धाव इझिली पूर्ण होते. आता स्ट्रायकिंग एंडला येईल तो म्हणजे श्रेयस इंदुरकर. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 20 धावांवर. आत्तापर्यंत तरी काही बिघडलेलं नाहीये. चांगलं सगळं सुरळीत चाललंय ते म्हणजे टीम शिफा स्ट्रायकर्ससाठी. कारण नक्की सकाळपासून जर आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहतोय. हो यावेळेला पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन आणि अंपायरचा डिसिजन येण्याआधीच श्रेयस इंदुरकर निघालाय तो म्हणजे पॅव्हलियनच्या दिशेने. गुड स्पोर्ट्समॅनशिप अँड गुड बॉलिंग बाय तौकीर. 1 मोर विकेट डाऊन. आपल्याला प्लीज विनंती असेल आपल्याला प्लीज मंचावर येऊन विराजमान व्हायचंय. वी रिक्वेस्ट यू टू कम अँड प्लीज बी सीटेड ऑन द VIP डायस. नक्कीच आज कंधारी किंग्स हा जर आपण संघ बघितला तर एकूण एक तारे सितारे आपण पाहतो या संघांमध्ये. कारण आपण जर पाहिलात पहिल्या क्रमापासून ते आत्तापर्यंत दे आर फिल्ड विथ टेनिस बॉल क्रिकेट स्टार्स. पण त्यांनाच तेवढाच कडवा झुंज देतोय मैदानाच्या आत तो म्हणजे शिफा स्ट्रायकर्स. कारण कुठल्याच प्रकारचं प्रेशर दडपण आपण नाही पाहतात. गोलंदाज आपलं काम करतायत, क्षेत्ररक्षक आपलं काम करतायत, यष्टीरक्षक आपलं काम करतोय आणि त्याच्याच रूपाने आपण पाहतोय की वारंवार रेग्युलर इंटरव्हल्सवर विकेट या ठिकाणी जात आहेत. आता मैदानाच्या आत आलाय तो म्हणजे ओमकार देसाई. नक्कीच अजून एक टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर आपण पाहतोय मैदानाच्या आत. अजूनही स्कोर बोर्ड थांबलाय तो म्हणजे 20 धावांवर.
हे संतोषजी पण आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे, प्लीज आपल्याला मंचावर यायचं आहे. आयोजक आपल्याला वारंवार विनंती करतायत. नक्कीच ते तिकडून सुद्धा आपल्याला हात दाखवतायत की मी येतोय, थांबा. मैदानाच्या आत पुन्हा एकदा वळूया. ओमकार वर्सेस तौकीर. ओह, आल्या समोरच्या दिशेने खेळलेला फटका, हेलिकॉप्टर टेक ऑफ करायचा होता पण काहीसा यावेळेला चुकलाय, मिस टाइम होतोय फटका. नक्कीच ओमकार देसाई सुद्धा यावेळेला काहीसा निराश असेल, कारण स्कोर करण्याची अपॉर्च्युनिटी होती. पण वारंवार तौकीरला जर आपण पाहिलं तर सुंदर गोलंदाजी तो करतोय, जास्त रूम बॅट्समन्सना देत नाहीये, कुठल्या प्रकारचा लूज डिलिव्हरी तो या ठिकाणी हाताळत नाहीये. आणि त्याचाच प्रात्यक्षिक आपण पाहतोय की अजूनही मोठा फटका या षटकात आतापर्यंत आलेला नाहीये. पण यावेळेला उमर खान, हो, यावेळेला गतीमध्ये केलं होतं परिवर्तन, त्याला ओळखलंय आणि बॉलला वाटवलंय सीमारेषेचा बाहेर. हा येतोय अजून एक षटकार, बिग हिट. आतापर्यंत नक्कीच सगळं काही सुरळीत चाललं होतं, पण काहीच एक्स्ट्रा करण्यामध्ये या ठिकाणी बीट केलंय ते म्हणजे उमर खाननी तौकीर याला. 27 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. यावेळेला आपला पेटंट शॉट मारत असताना उमर खाननी पुल केलाय बॉलला, बॉल जाईल 6 धावांसाठी पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस डीजे. मॅनेजमेंट असो किंवा टीम बांधणी जी असो, त्यामध्ये त्यांचा देखील एक खूप मोठा वाटा आहे. ते संतोषजी पण आपण पाहतोय VIP डॅशवर. पण नक्कीच मैदानाच्या आत पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शनकडे वळूया. यावेळेला मूडमध्ये आलाय तो म्हणजे उमर खान. सुंदर फलंदाजी करत असताना धावसंख्या पोहोचली आहे ते म्हणजे 33 धावांवर. येस, नक्कीच तौकीरच्या शेवटच्या 2 चेंडूंवर उत्कृष्टरित्या फटके लागवत असताना 2 चेंडूंवर 12 धावा त्यांनी गोळा केल्या आहेत आणि एकंदरीत धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 33 धावांवर. सुंदर फलंदाजी आपण मैदानाची आत पाहतोय उमरियाची. पण नक्कीच दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई पेशंटली हे सगळं पाहत होता, बघत होता. आता तोच आलाय बॅटिंग एंडला आणि गोलंदाज आपण पाहतोय आकाश. पहिला षटक ज्यांनी हाताळलं होतं सुंदररित्या, मी म्हणेन हाताळलं होतं, तोच गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर असेल. त्यासमोर असेल एक कडवा झुंज, ते म्हणजे ओमकार देसाई. पण आकाश सुद्धा एक कसलेला गोलंदाज आहे जे त्यांनी सिद्ध केलंय पहिल्या षटकात. पाहूया काय घडतंय. ओहो, व्हॉट अ बॉल, परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी, कॉइन बॉक्स डिलिव्हरी. या चेंडूचं नक्कीच काही उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. मी म्हटलं होतं तुम्हाला की पहिलं षटक हाताळत असताना सुंदर गोलंदाजी आकाशने केली होती. येस, सर्व क्षेत्ररक्षक जेवढे आहेत त्यांना पुन्हा एकदा सूचित करतोय की हे जे पडदे आपण पाहत आहात बाउंड्री लाईन्सच्या दिशेने, तो चौकार आणि षटकार आहे. त्याच्या आधी जर तुम्हाला कुठली लाईन दिसत असेल तर ती तुम्हाला इग्नोर करायची आहे. पडदा हाच षटकार असेल. हो, यावेळेला पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करायचं होतं, पण यावेळेला नक्कीच पंच आम्हाला कळवत आहे त्याचा व्हाईट बॉल. कारण नक्कीच व्हेरिएशन करण्याच्या प्रयत्नात एक व्हाईट बॉल या ठिकाणी हाताळत होतो म्हणजे गोलंदाज आकाश. ओमकार देसाई आणि उमर खान हे दोन्ही कसलेले फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आत. बरेच वर्ष त्यांनी टेनिस बॉल क्रिकेट गाजवलंय आणि अजूनही गाजवत आहेत. त्यांचीच या ठिकाणी बॅटिंग आपण एन्जॉय करू शकता या मॅचमध्ये. कंधारी किंग्ज वर्सेस शिफा स्ट्रायकर्स मलाड. चांगली मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही ओपन फॉर्मॅट खेळणारे हे संघ. ओहो, पुन्हा एकदा तेच करायचं होतं. पायाच्या दिशेने वारंवार अटॅक करतोय गोलंदाज आकाश. पण यावेळेला सुद्धा काहीशी लाईन अँड लेंथ भरकटतोय आणि त्याच्यामुळे अजून एक अतिरिक्त धाव ॲड होईल, ती म्हणजे संघाच्या स्कोअरबोर्डमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 35 धावांवर. नक्कीच त्या शेवटच्या 2 चेंडूंवर जे षटकार आले त्यांनी नक्कीच काहीच स्कोअरबोर्डचं रूप या ठिकाणी बदललंय. तेच आपण पाहतोय यावेळेला पुन्हा एकदा आकाश वर्सेस ओमकार. ओहो, यावेळेला व्हेरिएशन पुन्हा एकदा, अजून एक गडी बाद. वेल बॉल आकाश. यावेळेला जावं लागतंय ओमकार देसाईला बॅक टू द पॅव्हिलियन. ग्रेट बॉलिंग.
कंपल्सरी असेल. त्या देखील हे पण मी आधीच म्हटलं होतं की सर्कलच्या बाहेर बॅट्समन जाताना सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. फर्स्ट वॉर्निंग असेल, ही फर्स्ट ऑफिशियल वॉर्निंग असेल. यानंतर 3 धावांची पेनल्टी असेल. वारंवार आम्ही सुद्धा या ठिकाणी अनाउन्समेंट्स करत होतो की वाईट्स पूर्ण गरजेचे आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं शिफा स्ट्रायकर्सचा सुद्धा एक खेळाडू बाहेर पाठवला गेला होता शर्ट बदलण्यासाठी, टी शर्ट जर्सी बदलण्यासाठी. चला, आलेला आहे नवीन फलंदाज मैदानाच्या हातात आलेला आहे. मला वाटतं अयूब आहे का? हो, अयूब आहे. अयूब शेख, मॅन फ्रॉम कासर वडवली. नक्कीच तिकडचा हा सुद्धा एक मोठा सितारा आपण पाहतोय आज कंधारी किंग्ज या संघामध्ये खेळत असताना. अजूनही धावसंख्या स्थिर असेल ती म्हणजे 35 धावांवर. आता मोठ्या फटक्यांची नक्कीच गरज आहे आणि ते करण्यासाठी दोन्ही तुल्यबळ फलंदाज मैदानाच्या आत आणि या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक. अजूनही 4 चेंडू तुम्हाला हाताळायचे आहेत आणि तुमच्याकडे 2 मिनिटांचा अवधी असेल. जर 4 चेंडू हे 2 मिनिटात टाकले गेले नाहीत तर तुम्हाला नक्कीच खेळाडू सर्कलच्या आत घ्यावा लागेल. हो, यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिस फिल्डिंग होते या ठिकाणी आणि मिस फिल्डिंगचा रिझल्ट आपण पाहतोय. 1 धाव अगदी सलग आणि आरामात पूर्ण करतील हे दोन्ही फलंदाज. आता नक्कीच गेअर या ठिकाणी बदलावे लागतील फलंदाजांना. धावसंख्या झाली होती म्हणजे 36 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. आपण पाहतोय आकाशने वारंवार चांगली गोलंदाजी केलेली आहे आपल्या कोर्टातील. दुसऱ्या षटकात आपण त्याला पाहतोय. नक्कीच एक चांगला स्पेल आतापर्यंत तो हाताळतोय. मोठे मोठे गडी त्यांनी घारत केलेले आहेत. हो, यावेळेला अजून एक जोरदार मारा आपण पाहतोय. पण नक्कीच महेश मकवाना सर त्यांना काहीतरी कळवत आहेत की बॉल हा तुमच्या पॅन्टला मला वाटतं ब्रश करून गेलाय आणि त्याचमुळे की काय अजून एक डॉट बॉल ॲड होतोय तो म्हणजे आकाशच्या लिस्टमध्ये. ग्रेट बॉलिंग आपण पाहतोय मैदानाच्या आत आकाशाची. फिरोजने देखील एक चांगला संघ बांधलाय. सगळे यंगस्टर्स घेऊन नक्कीच ते मैदानात उतरलेत. एक बॅलन्स साईड आपण पाहतोय. ग्रेट बॉलिंग फ्रॉम आकाश. आता उर्वरित 2 चेंडू या षटकातील शिल्लक. व यावेळेला शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. रनआउटची संधी असू शकते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पण काहीसा मिस करतोय स्टम्प्सना आणि या ठिकाणी अजून एक धाव पूर्ण होईल. अजूनही या षटकातील 1 धाव 1 चेंडू या शिल्लक असेल आणि धावसंख्या होऊन जाते ती म्हणजे 37 धावांवर. आतापर्यंत तरी चांगलंपणे रोखून ठेवलंय ते म्हणजे टीम शिफा स्ट्रायकर्स मलाड या संघाने. या षटकातला हा शेवटचा चेंडू घेऊन आकाश तयार अयूबसाठी. हो, यावेळेला पुन्हा एकदा जोरकस मारा. बॉल कदाचित जात होता डेक्लरेशनच्या साईडला पण अडतोय बॉल मैदानाच्या आत. ही होते ओव्हरची समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 37 धावा. एस डीजे शेवटचं षटक एकंदरीत या या इनिंग मधला आपण पाहतोय. महफूज घेऊन येईल शेवटचं षटक आणि नक्कीच तो सांगतोय फिरोजाला की आप रहू महफूज क्योंकि बॉलिंग करूंगा मैं. हो, पहिला चेंडू पायांवर आढळतोय. अपील झाली आहे आणि यावेळेला उमरला देखील जावं लागतंय पविलियनच्या दिशेने. अजून एक गडी बाद विकेट.
बॉलवर उमरला पाठवलंय पवेलियनच्या दिशेने. अजूनही मोठे फटके काही आलेले नाही आहेत, कारण फक्त आणि फक्त आपण जर पाहिलं तर उमरच्या बॅट मधले ते 2 षटकार आणि दिनूचा 1 षटकार. आतापर्यंत या मॅच मध्ये देखील 3 षटकार आलेले आहेत आणि अजूनही मला वाटतं एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. कशा प्रकारे काय घडतंय काय बिघडतंय आता आपण पाहतोय. मला वाटतं मुझम्मिल आहे नवीन फलंदाज बॅटिंग एंडला. महफूज वर्सेस मुझम्मिल. 5 बॉल्स टू गो. ओहो, अजून एक बॉल. अगदी यॉर्कर लेनचा रनआउटचा चान्स तर होता, पण काही लेट रिॲक्शन आपण पाहतोय मैदानाच्या आत. आणि इथे अजून एक धावपूर्ण. 39 धावांवर आता स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय. 39 धावांवर. पुन्हा एकदा आपण पाहतोय आता अयूब आलाय स्ट्रायकिंग एंडला. बऱ्याच वेळानंतर अयूब. मोठ्या फटक्यांसाठी हा सुद्धा जाणला जातो, पण ते आता करणं भाग आहे, कारण नक्कीच संघ तुमचा अडचणीत आहे. अडचणीतून बाहेर तुम्हाला एकच गोष्ट काढू शकते, ती म्हणजे आता मोठे फटके. पाहूया अयूब डिलिव्हर करेल का. ओहो, यावेळेला समोरच्या दिशेने मारला या हेलिकॉप्टर शॉट्स. धावा भेटतील पूर्ण 6. हा आलाय षटकार. चेंडूंच्या समाप्तीनंतर आता धावा झाल्या ते म्हणजे 44 धावा. 50 या ठिकाणी नक्कीच क्रॉस करण्याचा प्रयत्न असेल टीम कंधारी किंग्स आणि अयूब याचा. अजूनही 3 चेंडू शिल्लक या डावातले. पाहूया काय घडतंय या उर्वरित 3 चेंडूंवर. 44 जाऊन पोहोचलाय संघ टीम कंधारी किंग्स. यावेळेला पुढे एकदा अयूबने भिरकावून लावलाय. बॉल जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. अजून एक षटकार. बिग हिट. थँक्यू डीजे. मी म्हटलं होतं तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो अयूब. नक्कीच त्याला प्रिन्स ऑफ कासरवडवली हे सुद्धा नाव आहे. अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर या ठिकाणी पूर्ण होईल. दुसऱ्याचा काही या ठिकाणी विचार नसेल. धाव संख्या आता झाली आहे ती म्हणजे 51 धावा. आता एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील आणि या डावातला. पाहूया किती धावांपर्यंत रोखू शकतात टीम कंधारी किंग्स यांना. एका बाजूला आपण पाहतोय शिफा स्ट्रायकर्स मलाड, तर दुसऱ्या बाजूला कंधारी किंग्स. 51 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या डावातला. मुझम्मिल असेल स्ट्राईकवर, तर महफूज बॉलिंग एंडवर. ओहो, यावेळेला अपील तर केली आहे, पण काही अपीलचा फरक पडलेला नाहीये. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते आणि अशा प्रकारे पंच आम्हाला कळवतात इट इज अ लेग बाय. येस, आपण पाहतोय 52 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या आहेत आणि 53 धावांची गरज असेल टीम शिफा स्ट्रायकर्स मलाड यांना. आता पुढच्या इनिंगसाठी मी इन्व्हाइट करेन मनीषजी पाटील यांना. पुढची आवाज असेल तो म्हणजे मनीषजी पाटील. तर आपण एक विशेष सन्मान व्यासपीठावर घेणार आहोत. इनिंग ब्रेक आहे. क्रिकेटसाठी समर्पण देत असताना, क्रिकेटसाठी वेळ काढत असताना कित्येक क्रिकेटपटूंना व्यवसाय क्रिकेट दाखवण्याचं काम सन्माननीय संतोष बंड साहेबांनी केलेलं आहे. तसंच आशिया खंडातील सर्वात मोठी स्पर्धा सुप्रीमो चषक या स्पर्धेमध्ये देखील ज्यांचा मोठा सहभाग असतो असे संतोष बंड यांचा सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. किंग स्पोर्ट्सच्या वतीनं हा सन्मान आपण व्यासपीठावर सन्माननीय संतोष बंड यांचा करत आहोत इनिंग ब्रेकमध्ये. या आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या अगोदर आपण ऋषीदादा वैद्य देखील या स्पर्धेला भेट देताना पाहिलं होतं. त्याने देखील खूप चांगली प्रेरणा खेळाडूंना दिली.
की अनुभवाचे बॉल किती महत्त्वाचे असतात आणि ते बॉल जर तुम्ही ऐकलेत तर तो फायदा तुमचा होऊ शकतो. तसेच सन्माननीय संतोष बन साहेब लोकल टॅलेंटला शोधतात, त्यांना एका मोठ्या व्यासपीठावर आणतात आणि कित्येक क्रिकेटपटूंचं, तरुण क्रिकेटपटूंचं भलं झालेलं आहे. संतोष बन साहेबांच्या वतीने नेहमीच तो अप्रोच बाळगला जातो. प्रत्येक वर्षी कित्येक क्रिकेटपटू जे मुंबईतील गल्लीबोळात खेळतात त्यांना व्यावसायिक क्रिकेट दाखवण्याचं काम सन्माननीय संतोष बन साहेबांनी केलेलं आहे. त्यांचं आपण आयोजन कमिटीच्या वतीनं किंग स्पोर्ट्स चारकोपच्या वतीने करतोय मनपूर्वक स्वागत, वेलकम. आणि त्यांचा मेंटोरशिपचा संघ खेळतोय कंधारी किंग्स. चला खेळपट्टीवर प्रॅक्टिस करू नका प्लीज आणि त्या 2 बॅटर्स मैदानात येऊ द्या. यानंतर अजूनही 5 डाव खेळायचे आहेत आपल्याला. 5 इनिंग्स म्हणजेच हा 1 डाव आणि या पुढच्या 2 सामन्यांचे 4 डाव, असं एकूण 5 डावांचं क्रिकेट आजच्या वेळापत्रकातलं बाकी आहे. 53 धावांचं लक्ष सेट केलेलं आहे शिफा स्ट्रायकर्स मालाड या संघासमोर कंधारी किंग्सने. आणि पाहूया आता कंधारी किंग्स या धावांना रोखू शकेल की शिफा स्ट्रायकर्स या धावांना बनवू शकेल. प्रश्न निरनिराळे आहेत प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये. चला जास्त वेळ नाहीये मित्रांनो आपल्याकडे. अगोदरच आजूबाजूला स्काय स्क्रॅपर बिल्डिंग्स आहेत, टॉवर्स आहेत, त्याच्यामुळे सूर्यास्त थोडा लवकर होतो चारकोपमध्ये, पण वातावरण शांत आहे. फक्त आमच्याच आवाजाचा त्रास होत असेल प्रेक्षकांना. शांत वातावरण आहे चारकोपचं. उद्या क्राऊड येईल. आयोजकांची देखील शोकांतिका वेगळीच आहे. प्रेक्षक आले त्यांना सांभाळायचं आहे, प्रेक्षकांचं मनासारखं क्रिकेट दाखवायचं आहे. मेन म्हणजे काय तर आयोजन कमिटीचे रूल्स अँड रेग्युलेशन आपण व्यवस्थित प्रत्येक कॅप्टनला अगोदरच सूचित केलेले आहेत. त्यामुळे उद्या जे संघ खेळणार आहेत त्यांना देखील ती सूचना जी आज ऐकतायत आम्हाला की तुम्हाला व्हाईट टी शर्ट आणि व्हाईट ट्रॅक इज कंपल्सरी. चला शतरक्षण सेट करून घ्यायचं प्लीज कंधारी किंग्स. चला शतरक्षण लावून घ्या आणि 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात शिफा स्ट्रायकर्स मालाडचे. tenniscricket.in या स्पर्धेवर आपण या यूट्यूब वाहिनीवर आपण ही स्पर्धा पाहत आहोत. tenniscricket.in ने 20 लाख सबस्क्रायबरचा पल्ला यूट्यूबवर पार केलेला आहे. अभिमानाचा क्षण. संतोषजी नाणेकर, गौरवजी सावंत, संदीपजी पिलाणे, विशालजी नाणेकर आणि पूर्ण टीमसाठी ही स्पर्धा आपण पाहतोय. विशेष सहकार्य सन्माननीय विपुलजी दोशी, बोरिवली विधानसभा संघटक, तसेच सन्माननीय संध्याताई विपुल दोशी, नगरसेविका तसेच अध्यक्षा शिक्षण समिती, त्यांचा मनपूर्वक आभार. तसेच बाळासाहेब कासार शाखा प्रमुख शाखा क्रमांक 18, संजयजी उतेकर शाखा समन्वयक शाखा क्रमांक 18, चारकोप नगर सेक्टर 4 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष संजयजी उतेकर यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच अजय स्पोर्ट्स ज्यांच्या वतीने आम्हाला प्रत्येक सामन्याच्या सामनावीरासाठी टी शर्ट स्पॉन्सर झालेले आहे. आयोजन कमिटीचे सर्व मेंबर्सचे टी शर्ट्स परिधान करून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एजे स्पोर्ट्सचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो जे मेंबर्स आहेत अजय यांच्या वतीनं. अजून एक स्पर्धा म्हणजे चीफ गेस्ट आहेत MC अननोन, एक फ्रॅपर आहेत ते तुम्हाला उद्या आजच संध्याकाळी या स्पर्धेनिमित्त त्यांचं रॅप सॉन्ग ऐकवताना पाहायला मिळतील. खरं तर समालोचक या नात्याने तितक्या वेगाने आपण बोलू शकत नाही, पण नक्कीच त्यांचा आनंद घेऊ शकतो. आम्हाला तुम्ही ऐकून कंटाळला असाल तर आम्ही थोड्या वेळानंतर MC अननोनला तुमच्या समोर सादर करणार आहोत. चला मॅच ऑन होते. टायमर आम्ही सेट करतोय विदाउट वेस्टिंग अ मोमेंट. 4 वाजलेत आणि 4 वाजता पहिला बॉल डिलिव्हर होतोय. 22 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायची आहेत. नॉन स्टॉप टायमर चालू राहील, लक्षात घ्या. तर बॉलिंग ट्रॅकवर सुलतान येतात पहिल्या षटकासाठी. आणि आता पाहूया सुरुवात कशी मिळते. विकी आणि फिरोज हे फलंदाज शिफा स्ट्रायकरसाठी खेळतील. चला ऑल द बेस्ट बोथ टीम्स. सुलतान ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल वेगवान, तेज तर्रार, अपील तर लाऊड होती, पंच तटस्थ आहेत, नो रेफरल नो स्निकोमीटर. चला पहिला बॉल डॉट येतोय खूप वेगानं, म्हणजे चेंडू दृष्टिक्षेपात आलाच नाही इतक्या वेगानं तो विकेट किपरच्या दिशेनं, आणि सुलतानचा तो वेग आहे. खर तर कटरसाठी सुलतानने ओळखलं जातं, पण सुलतानच्या कुठल्याच अपीलचा पंचांवर परिणाम पडणार नाहीये. खरं तर तुमचा अधिकार आहे अपील करणं, पण
निर्णय क्षमता आमच्या पंचांची जबरदस्त आहे. विरल पारेख सर, महेश मकवाना सर आणि धीरज ओवाळे सर. पहिला चेंडू डॉट आलाय, 53चं लक्ष ठेवलेलं आहे. यावेळेस लेंथ बॉल होता, ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचललाय. बॉल सीमारेषा पार, मिळतील या 6 षटकार 6 धावा. उल्लेख केला संतोष बण यांचा की क्रिकेटपटू घडवत आहेत. फिरोजचा देखील तितकाच वाटा मुंबई क्रिकेटमध्ये राहिलेला आहे. फिरोज यांनी देखील चांगलं क्रिकेट खेळाडूंना दाखवलेलं आहे. म्हणूनच नेहमी शिफा स्ट्रायकर्स संघ मीरा भाईंदरमध्ये देखील व्यावसायिक स्पर्धा खेळताना पाहायला मिळाल. मुंबईतल्या देखील स्पर्धांमध्ये शिफा स्ट्रायकर्स हा संघ खेळतो. फिरोज 11 या नावाने अगोदर खेळायचा, आता शिफा स्ट्रायकर्स या नावाने तो संघ खेळताना पाहायला मिळतोय. आणि काय खेचलाय हा विकीने षटकार. परफेक्ट एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह विथ एलिगंट एलिव्हेशन. 6 धावा मिळालेल्या आहेत. 2 चेंडू. ऑन साइडला शॉट ऑन पूल, पण क्षेत्ररक्षकात मिड विकेटचे. बॉलिंग एंडला थ्रो, सुलतान पोचला होता. बॉलिंग एंडला थ्रो थोडासा वर होता, अपिश होता. त्याचमुळे आपल्या हातांचं एक्सटेन्शन त्याने दाखवलं, पण बॉल गॅदर करू शकले नाही. त्याचमुळे पूर्ण होते. एक सिंगल धावसंख्या पोहोचते 7व्या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड. चांगला सामना रंगेल. जी जिद्द पहिल्या षटकामध्ये या दोन्ही संघातील खेळाडूंची पाहायला मिळते, तर हे प्रमाण आहे की हा सामना जबरदस्त रंगणार आहे. सामना सोडण्याचा उद्देश कोणाचाच नाही. खरं तर एक पारंपरिक क्रिकेट आपण पाहतोय. ड्राईव्ह, क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह फिरोजची. बॉल जातोय मागे. सुलतान बॉल थांबवण्याचा प्रयत्न करतोय. सुलतान एक जिद्दी आणि गडसी खेळाडू आहे. नेहमीच पहिल्या षटकावर तो प्रॉपर बॉल ग्रीप करतो. नवीन चेंडूंवर खूप चांगली त्यांची हातांची पकड आहे, बोटांची पकड आहे. आणि त्याचमुळे आतापर्यंत हे षटक चांगलं सांभाळलेलं आहे. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या मीनबाद 8. चांगली सुरुवात विकी आणि फिरोजची. फुल टॉस बॉल कव्हरला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. सर्कलच्या पलीकडे जाऊन झेल टिपला जातोय. पहिला फलंदाज बाद होतोय. विकीचा खेळ संपतोय. धक्का पहिला. शिफा स्ट्रायकर्स. दिनू या नावाने ते फेमस आहेत. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील चांगला खेळ त्यांनी दिला. NP स्पोर्ट्स या संघाकडून खेळत असताना. तसेच आर के मोरुबाच्या मैदानावर सुद्धा त्यांनी एक चांगला खेळ सादर केलेला आहे. जेव्हा मोठ्या फटक्यांची गरज असते त्यांच्या सडपातळ बांध्याकडे जाऊ नका. त्यांचा खेळ भारदस्त आहे. मडचे खेळाडू आहेत दिनेश. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. दिनेशच्या वतीने पण नेहमीच चांगला खेळ मिळालेला आहे. ज्या संघात ते खेळतात त्या संघाचं सोनं करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. पण आता एका बाजूला सुलतान आपला खेळ दाखवतोय. बॅटची एज बॉल कव्हरला पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जातात फिरोजचे. बॉलिंग एंडला कोणीच नाहीये आणि त्याचमुळे या 2 धावा पूर्ण होत आहेत. मौका मिळाला तर मग तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा उचलता आला पाहिजे आणि तोच फायदा फिरोजने उचलला. त्याला साथ दिनेशची मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 53 धावांचा पाठलाग करत धावसंख्या आहे 10. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 43 धावांची गरज. 24 चेंडू 43 धावा. उद्याचं वेळापत्रक देखील आपण थोड्या वेळानंतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत की उद्या कुठले 8 संघ खेळतील. आणि तुमची रिपोर्टिंग मला असं वाटतं 9:15ची आहे. उद्याची 9ची रिपोर्टिंग आहे आणि एक मॅच एक्स्ट्रा आहे. त्यामुळे आपण लवकर बोलवतोय आणि मला असं वाटतं की प्रत्येक संघ वेळेत येईल, वेळेत आपला खेळ देईल. वर्तकनगर एक्सप्रेस रवी बुंबक मैदानाच्या आतमध्ये. उद्या 9चं रिपोर्टिंग आहे आणि 9:30 वाजता पहिला बॉल डिलिव्हर होईल. एक सामना एक्स्ट्रा आहे उद्या. रवी हुक केलंय बॉलला. गोशांकी क्षेत्रात बॉल जाऊन पडेल का? आता पडतोय तर एक सिंगल मिळेल. बघा लक्षात घ्या, जोपर्यंत पंचांचा निर्देश येत नाही धावत राहा. या सूचना आम्ही सकाळपासून देत आहोत. एक सिंगल मिळते. रवी आपला धावण्याचा वेग कमी करतोय. खरं तर एक्सप्रेस आहे ती वर्तकनगरची, पण आता 7 ते 8 पावलांचा रनअप आहे.
पहिलं षटक संपलं, दुसऱ्या षटकामध्ये जुना चेंडू. पहिलं षटक संपलं, चला चालू द्या उमर, चालू द्या चालू द्या. तर रवीचा पहिला बॉल सिंगलचा होता, एक धाव मिळते शिफा स्ट्रायकर्स मालाडला आणि धावसंख्या जाते आता 11 आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 42 धावांची गरज आहे. फिरोजच्या वतीने आतापर्यंत एका धावेचं योगदान मिळालं. विक्की ज्यांनी एक षटकार खेचला होता ते जास्त काळ टिकू शकले नाही मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात जरी त्यांच्या वतीने चांगली दिली पण त्या सुरुवातीला तितका न्याय त्यांना देता आला नाही. दिनेश 2 धावांवर नॉन स्ट्रायकर एंडला थांबलेत. फिरोजच्या वतीने 2 धावांचं योगदान आतापर्यंत मिळालंय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण कंधार किंग्स या संघाकडून पाहतोय. आपट बार होता, पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. फिरोजचा बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये. बिहाइंड द विकेट तुम्ही थेट रस्त्यावर जरी बॉल मारलात तरी सुद्धा एक सिंगलच मिळणार आहे. त्यामुळे निरर्थक प्रयत्न करून चालणार नाही. आणि कदाचित गोलंदाज सुद्धा ते स्ट्रोक खेळण्यासाठी प्रवृत्त करतोय फलंदाजाला, जेणेकरून त्यांना फक्त एकच धाव मिळेल. माइंड गेम आहे क्रिकेटचा. रवी बुंबक हुशार गोलंदाज आहेत. धावसंख्या 12. जाऊ दिले बॉलला, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. यावेळेस वेग वाढवलाय आणि कदाचित तो पूर्वानुमान होता फलंदाज बिरोजला की बॉल वेगानं हाताळला जाणार आहे, लेग स्टंपच्या बाहेर असू शकेल. त्याचमुळे ज्यांनी टप्पा पाहिला आणि बॉलला छेडण्याचा प्रयत्न केला नाही. शफल. पुन्हा एकदा बॉलला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय. स्टंप टू स्टंप अटॅक करायचा आहे, आउटसाइड द स्टंप अटॅक करायचं आहे की बाउन्सर हाताळायचं. वेगवेगळे पर्याय गोलंदाजाकडे असतात आणि त्याच पर्यायावर काम होते रवीचं. सातत्याने शॉट ऑफ ब्लेन बॉल. पण काही वेळेला तुमचे पर्याय तुमच्या कामी येत नाही, कधी कधी चुकतात सुद्धा आणि तेच पाहायला मिळालं. व्हाईट बॉलची एक धाव ऍड होते. धावसंख्या पोहोचते 14 वर. जिंकण्यासाठी अजूनही 39 धावांची गरज आहे. हा लेंथ बॉल होता म्हणून ती निराशा फिरोजच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. लेंथ बॉलला व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, पायांची स्ट्राईड मोठी करून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पण ते सांगतात एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं प्रयत्न केला असता तर कदाचित कनेक्शन बनवू शकले असते, पण ती निराशा पाहायला मिळाली. त्यांच्या चेहऱ्यावर डॉट बॉल आलाय. पण यावेळेस कनेक्शन झालंय, पण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. बॉल खाली येते आहेत. प्रॉपर जजमेंट. सोपा झेल. संपतोय फिरोजचा खेळ. धक्का बसतोय दुसरा. शिफा स्ट्रायकर्स मालाड. पण फलंदाज त्यावर हवेच झाले होते, कारण आकाशने 4थं षटक जे हाताळलं होतं ते फक्त 4 धावांचं होतं. पहिलं षटक 12 धावांचं राहिलं होतं गोलंदाजी करताना. पण आता भूमिकेमध्ये बदल आहे. फलंदाजी करायची. दिनेश टरे आपल्या स्ट्राईकवर येण्याची वाट पाहतायत. 2 धावांचं योगदान त्यांनी आतापर्यंत दिले. शेवटचा एक बॉल बाकी आहे दुसऱ्या षटकातला. स्ट्रायकर एंडला आकाश. चांगलं षटक रवी बुंबकचं कंधारी किंग्ससाठी. नजर चुकली होती या स्ट्रोक खेळताना. हुक करण्याचा प्रयत्न. बॉल पडद्याला लागून आत येतोय म्हणजेच धाव मिळणार नाहीये. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 53 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली आहे शिफा स्ट्रायकर्स मलाडची 14 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 39 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 39 रन्स रिक्वायर्ड टू विन. शिफा स्ट्रायकर्स मालाड. सुद्धा भुरळ करते आणि सकाळपासून जे चांगलं क्रिकेट आपण पाहतोय म्हणजे जवळपास सर्वच मॅचेस लास्ट बॉल पर्यंत पोहोचल्या. तर सरप्राईज आहे आणि सरप्राईज मी आता प्रेक्षकांसमोर आणतोय. या स्पर्धेचं यश पाहताना अजून एक स्पर्धा लाख मोलाची पुढच्या महिन्यात तुम्हाला याच मैदानात पाहायला मिळणार आहे. तर आपण जर इच्छुक असाल आपली एंट्री आताच तुम्ही बुक करून ठेवा. जतन
नवीन गोलंदाज. पहिला बॉल. चला, एक धाव बाईची आणि आता हा डॉट. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 15. बॅकफुटला गेले जरूर पण तितकं बॉडी वेट ट्रान्सफर झालं नव्हतं आकाशचं, त्याचमुळे बॅटच्या स्टिकरवर बॉल आदळला. एक धाव मिळाली. एका धावेची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 3 डिलिव्हरीज ऑफ थर्ड ओव्हर. बॉलिंग ट्रॅकवर जतन इकॉनॉमिकल राहिलेत. प्रत्येक गोलंदाज चांगलीच गोलंदाजी देताना पाहायला मिळाला. पण फलंदाज एज होती बॅटची. बॉल मागे विकेट किपर ओमकार बॉल अडवताना ते स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. एक धाव पूर्ण झाले. एका धावेची नोंद आपण स्कोर शीट वर करूया आणि धावसंख्या पोहोचते 17 या आकड्यावर. 17 रन्स ऑन बोर्ड. चांगलं क्रिकेट राहिलंय पण फलंदाजांना सुद्धा या सामन्याचं गांभीर्य लक्षात घेऊन खेळ द्यावा लागेल. कारण जर चांगला खेळ सादर केला तर प्रेक्षकांचा आदर तुम्ही कमवू शकता, संघाला पुढे घेऊन जाऊ शकता. पण जर असं स्ट्रगल राहिलं सिंगल डबलचं तर मग नुकसान होऊ शकते. जतन ओव्हर द विकेट. पाय चालत नाहीये, पायांची हालचाल आवश्यक आहे. बॉलला फॉलो केलं पाहिजे. तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्याच ठिकाणावरून तुम्ही स्ट्रोकसाठी कमिटमेंट देऊ शकत नाही. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा एक बॉल बाकी जतनचा या षटकातला. चांगला बॉल. परफेक्ट यॉर्कर अपील. इम्पॅक्ट आउटसाइड स्टंप. एक सिंगल पूर्ण. दुसरा धावेसाठी प्रयत्न. बॉलिंग एंडला थ्रो केला जातोय. या 2 धावा लेग बाईच्या मिळतील आणि या 3 षटकांचा खेळ संपतोय. 53चा पाठलाग करताना शिफा स्ट्रायकर्स मालाड 19 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 34 धावांची. बॉल शिल्लक असतील 12 चेंडू 34 धावा. 12 balls and 34 runs required to win. शिफा स्ट्रायकर्स मालाड. अजून एक टुर्नामेंट आपण पुढच्या महिन्यात पाहणार आहोत. ती देखील 2 दिवसीय स्पर्धा असेल. 2 दिवसाचं क्रिकेट. खरं तर हे पारंपरिक क्रिकेट पसंत पडतं. काही जणांना प्रीमियर लीग आवडते म्हणजे लीग स्टेज आवडते, काही जणांना नॉकआउट्स आवडतात. पण प्रत्येकाचा एक वेगळा दृष्टिकोन आहे क्रिकेटला पाहण्याचा. प्रेक्षकांना फक्त एक चांगलं क्रिकेट पाहायचं असतं आणि तेच पाहण्यासाठी प्रेक्षक दाटीवाटीनं गर्दी करतात. tenniscricket.in वर म्हणा किंवा सेक्टर 4 चारकोपच्या मैदानावर सुद्धा प्रेक्षक गर्दी करतायत. शनिवारचा दिवस आहे. उद्या देखील प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्हाला या स्टेडियमवर पाहायला मिळेल. कारण मुंबईतील जनता ही क्रिकेटसाठी समर्पित राहिलेली आहे. इतके कॅज्युअल राहून नाही चालणार. आणि दिनू म्हणजेच दिनेश थोडे कॅज्युअल राहिले. बॅट्सविंग थोडी कॅज्युअल होती. ऑन साईडला खेळण्याची बॉलच्या बाउन्सचा अंदाज तर घेतला होता पण त्या उंचीचा अंदाज घेताना बॅट्सविंग तितकी प्रॉपर झाली नाही. त्याचमुळे डॉट बॉल पर्सेंटेज वाढते आणि त्याचमुळे नुकसान होते. धावसंख्या 20 झाली. जिंकण्यासाठी 33 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 11 चेंडू 33. रवी बुंबक बॉलिंग ट्रॅकवर. अजून एक डॉट बॉल. डॉट वर डॉट्स येत आहेत. चला कॅप्टन मंथन 11 आपण टॉस साठी तयारी करायचं आहे. मंथन 11 प्लीज बी रेडी फॉर टॉस. हो जबरदस्त फटका. रेडी पोझिशन प्रॉपर ट्रिगर मोमेंट. हा स्ट्रोक खेळताना पुल करून बॉलला गुल केले. स्क्वेअर सीमारेषा पार. षटकार दिनेशच्या बॅट मधून. तुम्हाला वाटतं की सर्व काही संपलंय तेव्हाच काहीतरी सुरू होत असे आणि दिनू तसा खेळ देतोय पण यावेळेस कंट्रोल्ड बाउन्स होता गोलंदाज रवी बुंबकचा. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. येतोय हा डॉट बॉल. बॉल शिल्लक आहेत आता 8 आणि 8 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज आहे. 8 balls and 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. पूर्णपणे आतापर्यंत जर पकड मजबूत पाहिली तर कंधारे किंग्स या टीमची आहे. पण दिनूला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. ऑन द राईज बॉल जाईल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. सीधी बॅट नो बकवास. सिक्सर 6 धावा.
साध्या बांध्यावर जाऊ नका, तो मात्र बांध्याच्या पलीकडे सुद्धा मारतो. तेच आता 2 षटकार त्यांच्या वतीने आपण पाहिले आणि हा तिसरा पण झेल होईल. ट्रॅप होता, क्षेत्ररक्षक तैनात होता, रवीने चांगलं डोकं चालवलं, क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी तैनात होता त्या ठिकाणी खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. दिनूचा खेळ संपला, 4 षटकाचा खेळ संपून धावसंख्या झाले 3 गडी बाद. 32 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 21 ची, बॉल शिल्लक 6. आपण पाहतोय आकाश 6 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत 5व्या क्रमांकाच्या षटकासाठी. आकाश नवीन गोलंदाज शेवटच्या षटकासाठी येते. 6 चेंडू 21 कंपल्सरी चेस आहे. 6 चेंडू 21 धावा. जेव्हा पडझड वाढायला लागते तेव्हा धडपड वाढवावी लागते आणि तीच धडपड वाढवायची आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. आकाशला ती धडपड करायची आहे. हकीमला 6 चेंडू 21 ची गरज आहे. आकाश टू आकाश. चांगला बॉल बॅकलिपला खाली घेतलं, ड्राईव्ह केलंय बॉलला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. हकीम डेंजर एंडला आहेत आणि हकीम सेफ आहेत. या 2 धावा मिळत्या. जिंकण्यासाठी 5 चेंडू 19 धावांची गरज. एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड, क्रिकेटचा खेळ हेच सांगतो आणि आता तेच एक्सपेक्टेशन प्रेक्षकांचं वाढलंय की हा सामना सुद्धा शेवटच्या बॉल परत जाण्याची शक्यता वाढली का. तर आकाशचा तो खेळ आणि हकीमची त्याला मिळालेली साथ. त्याचमुळे अजूनही 5 चेंडू बाकी आहे निकालासाठी आणि आवश्यकता आहे 19 धावांची. आतापर्यंत सर्व सामने जे शेवटच्या मोमेंट पर्यंत गेलेत आकाश ओव्हर द विकेटनं, पण पिचिंग आकाशची जबरदस्त आहे. ब्लॉक होल डिलिव्हरी तो हाताळतोय. क्षेत्ररक्षण कंप्लीट होते. 2 धावा पूर्ण केल्या जाते. 2ची होते वाढ. 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 36 या आकड्यावर. 36 जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 17 धावांची. बॉल शिल्लक आहेत 4 चेंडू 17 धावा. इक्वेशन सोडवलं जाऊ शकते, फक्त पद्धत योग्य असली पाहिजे हे इक्वेशन सोडवण्याची. तीच पद्धत वापरली पण क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. अयुबला षटक अजूनपर्यंत मिळालं नाही. अयुब देखील डिझर्व करतोय षटक, पण इतके चांगले बॉलर्स आहेत खर तर टीम गंधारे किंग्स मध्ये. अयुब थांबले, धक्का बसतोय तो म्हणजेच टीम शिफा स्ट्रायकर्सला. होमवर्क करू शकतायत तर प्रॉपर 7 ते 8 बॉलर्स घेऊन कंधारी किंग्सची टीम खेळते. फिरोज नवीन बेटा मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. जिंकण्यासाठी अजूनही लक्ष आहे 17चं, म्हणजे 3 मध्ये 3 खेचायचे. बाकी काहीच विचार करायचा नाहीये. 3 मध्ये 3 खेचायचे. सामना तुमच्या नावावर. आणि पाहूया हा पुढचा बॉल तितकाच महत्वाचा आहे. पुढचे 3ही बॉल तितकेच महत्वाचे. शिफा स्ट्रायकर्स मालाड या संघासाठी पाहूया आज जे झालं नाही ते होते का या सामन्यामध्ये. 3 चेंडू 17. हुक केले बॉलला मागे घेऊन उपयोग नाही होणार. 1 धाव मिळते. जिंकण्यासाठी 2 चेंडू 16ची गरज. 2 बॉल्स 16. 2 चेंडू 16ची गरज आहे. चांगलं स्ट्रोक सिलेक्शन खरं तर फिरोज यांच्याकडे आहे, पण या मैदानावर खेळताना काही वेगळे प्रयत्न तुम्हाला करावे लागतात. चला कॅप्टन या. मंथन 11 आलेत का टॉस साठी? मंथन 11 चला कॅप्टन धावत पळत या टॉस साठी. यश आपण आलेला. यश लगेच या टॉस साठी. धीम्या गतीचा बॉल केलाय प्रहार. बॉलला पाठवलाय मैदानाच्या आर पार सीमा पार. दमदार षटका. फिरोज आपला क्लास दाखवतोय. सिक्सर. शाळेत असलो तरी सुद्धा प्रतिस्पर्धी संघाला घाम फुटला पाहिजे असाच खेळ मैदानाच्या आतमध्ये फिरोजच्या वतीने पाहायला मिळतोय. षटकार त्याने खेचलाय. धावसंख्या पोहोचते आता 43 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता 10 धावांची. 1 बॉल.
अजून एक मारलाय पण यावेळेस परतावं लागेल. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. झेल कम्प्लीट आणि अशा पद्धतीने आता फिरोजचा खेळ सुद्धा संपलेला आहे. हार्डलक टीम शिफा स्ट्रायकर्स मालाड आणि अभिनंदन टीम कंदारी किंग्स. या कॅप्टन टॉस साठी कंदारी किंग्स वर्सेस मंथन 11 असा पुढचा 4 षटकाचा सामना आपण खेळणार आहोत. चला या कॅप्टन्स मंथन 11 आणि कंदारी किंग्स. आणि आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोतच. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल करतोय अयूब मॅन ऑफ द मॅच. मंथन 11 यश कुठे आहेत? चला पळत पळत या प्लीज फास्ट या.